नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर उद्या 26 एप्रिल वार शनिवार आहे आणि या दिवशी आपल्या स्वामींची पुण्यतिथी आहे. या विशेष दिवशी आपण स्वामींच्या चरणी भक्तिभाव अर्पण करण्यासाठी काही सेवा करायला हव्यात. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण, गुरुचरित्र पारायण आणि त्यांच्या मूर्तीचा अभिषेक आपल्याला या दिवशी करायचा आहे. या दिवशी कोणती सेवा आपल्याला करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनात येणारे दुःख याचं निवारण होईल आणि घराची प्रगती जी आहे मंदावलेली असेल तर ती व्यवस्थित व्हायला लागेल आणि घरात नकारात्मकता असेल, तुमचं मन रमत नसेल, त्याचबरोबर कोणत्याही कामामध्ये संकट, विघ्न, पितृदोष असेल, घरामध्ये शांततेचं वातावरण तयार व्हावं, मुलाला चांगली नोकरी लागावी, त्याचबरोबर घरामध्ये अडचणी, दुःख, गरिबी दूर व्हावी आणि घरात येणारे संकट जे आहेत ते टळावे, त्यासाठी कोणती सेवा करायची आहे यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर पहा, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करणे, विशेषतः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते. गुरुचरित्राचे पारायण करणे किंवा त्याचे काही भाग वाचणे हे देखील अत्यंत लाभदायी म्हटले जाते. असं म्हटलं जाते की या दिवशी काही सेवा जर आपण केली तर श्री स्वामी समर्थ महाराजाबरोबरच आपला ते श्री गुरुदेव दत्त यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर पहा, गुरुचरित्र ज्यांनी वाचन किंवा ग्रंथ वाचन केलेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे, 16वा आणि 14वा जो अध्याय आहे, तर गुरुचरित्राचं वाचन ज्यांनी केलेले नाही तर त्यांनी हे 2 अध्याय वाचायचे आहे, ज्यामुळे आपल्या जीवनात येणारं आजारपण असेल, घराची प्रगती जी आहे ही मंदावलेली असेल, त्याचबरोबर घरात दुःख, दारिद्र्य किंवा तुमचं घर होत नसेल, कर्जबाजारी झालेले आहात किंवा तुमचं मन घरामध्ये लागत नसेल, तर हे 2 जे गुरुचरित्रातील अध्याय आहेत हे वाचन केल्याने आपल्याला आजारपण होत नाही, घरामध्ये आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना करायची गरज पडत नाही. त्याचबरोबर एखादा आजारी व्यक्ती जो आहे हा सतत आजारी पडत असेल तर आजार बरा होतो, घराची प्रगती जी आहे ही होत असते आणि मुलाच्या शैक्षणिक बाबतीत भरभरून यश मिळत असते, म्हणून हा अध्याय वाचला जातो. त्याचबरोबर अकाली मृत्यूचं भय जे आहे ते टळत असते. असं म्हटलं जाते की स्वामी समर्थांची सेवा म्हणजे केवळ बाह्य कर्म नव्हे तर निष्ठा, श्राद्ध व स्वच्छ मनाने केलेली भक्ती ही खरी सेवा असते. म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी समर्थांच्या सेवेमुळे आपल्याला शांती आणि समाधान मिळण्यास मदत होत असते. आपल्या जीवनात सकारात्मक बदल येत असतात, घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जात असते. श्री स्वामी समर्थांची पुण्यसेवा म्हणजे त्यांच्या नावाची भक्ती करणे, नियमित पूजा करणे आणि चांगले आचरण करणे. आपण नियमितपणे श्री स्वामी समर्थांची पूजा करू शकतो, त्यांच्या नावाचा जप देखील आपण करू शकतो, त्यांच्या चरणी आपले मन समर्पित करू शकतो. तसंच सत्संग आणि सेवाभावाने केंद्रामध्ये आपण जाऊन आरती घेऊ शकतो आणि तिथले जे ग्रंथ वाचन करत आहेत किंवा श्री स्वामी समर्थ याग असेल, त्याचबरोबर हवन असेल किंवा गणेश याग असेल तर त्यामध्ये आपण सेवेला जे आहे ते आवर्जून जायचं आहे. ह्या सेवा केल्याने आपल्या जीवनात येणाऱ्या समस्याही दूर होत असतात. तर यागाचं महत्त्व काय आहे तुम्हाला माहिती आहे का? रुद्रयागाने आरोग्यप्राप्ती होत असते, दीर्घ आजारापासून मुक्तता तुम्हाला मिळत असते, आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी प्राप्ती होत असते. किंवा तुम्हाला बाहेर जाण्याकरिता तुम्ही जर तयारी केलेली असेल आणि अचानक तुमच्या जीवनामध्ये संकट उभे राहत असेल तर त्या संकटापासून संरक्षण होत असते. आपल्या मुलाला किंवा आपल्या पतीला पितृबाधा लागलेले आहे याचं निवारण देखील या रुद्रयागाने होत असते. शापमुक्त होऊन कुलदेवताची कृपा प्राप्त होते आणि आपल्या जीवनात उत्तम आरोग्य देखील आपल्याला मिळत असते, मन स्वस्थ मिळत असते, घरातील कटकटी, भांडणे आणि वादविवाद ही समाप्ती होत असते. अकाली येणाऱ्या मृत्यूसमय व्याधीपासून, संकटापासून संरक्षण नेहमी होत असते. कुटुंबातील पतीची, मुलाची आणि घराची सदस्याची दीर्घ आजारापासून मुक्तता होत असते. घरातील पुरुष व्यसन करत असतील तर त्यांचे सर्व प्रकारचे व्यसन जे आहे ते सुटण्यात मदत होत असते. घरातील सर्व पितृदोष, नकारात्मकता दूर होत असते. म्हणून या दिवशी सेवा काय केली जाते, म्हणून तुम्ही आवर्जून मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करावी. रुद्रयाग करावा, मल्हारी याग करावा
किंवा तुम्ही या दिवशी जर मुलाला घेऊन तुम्ही घरामध्ये जर काही सेवा केल्यात तर असं म्हटलं जाते की संसाराचा जर खेळखंडोबा होऊ नये व वडील आणि मुलगा यांच्यामध्ये एकोपा राहावा, आपल्या कुलदेवताची आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, संकटापासून आपल्याला मुक्तता नेहमी मिळत राहावी, शिक्षणातील मुलांचे जे अडथळे आहेत ते दूर व्हावे, म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. किंवा तुम्ही भरपूर अडथळे सहन केलेले असेल, त्या अडथळ्यापासून मुक्तता तुम्हाला मिळवण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर आज कोणता उपाय करायचा आहे चला तर जाणून घेऊया. तर पहा, या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर सर्वात प्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्या उंबरवट्यावर हळदीचं लेपन तयार करून लावायचं आहे. त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करता वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्यानंतर सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करता वेळेस ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला जी सेवा करायची आहे तर ती अशा पद्धतीने सेवा आपल्याला करायची आहे. आपण स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी जर स्वामींची सेवा केली तर स्वामी लवकर आपल्यावर प्रसन्न होत असतात. आणि आपण जर स्वामींना काही भेट बनवून दिली तर स्वामी प्रसन्न होत असतात. तर आता आपण पाहूयात की स्वामींची साधी सोपी सेवा आपल्याला पुण्यतिथी दिनाच्या दिवशी कशा पद्धतीने करायची आहे. तर तुमच्या घरामध्ये जे स्वामींची मूर्ती आहे किंवा फोटो असेल तर सर्वात प्रथम आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पहा, ज्यांना मासिक पाळी आलेली असेल तर त्यांनी फक्त नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप मनामध्ये आपल्याला म्हणायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आसनिक घ्यायचा आहे. नवीन वस्त्र आणलेले असेल किंवा स्वामींना आपल्याला वस्त्रमाळ देखील घालायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला जी माळ आहे तर ती एक प्लेटमध्ये ठेवायची आहे. शिरा ठेवायचा आहे नैवेद्यामध्ये किंवा वरण भात भाजी पोळी हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र या दिवशी परिधान करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची पूजा देखील आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या मुख्य उंबरवट्याजवळ हळदीचं लेपन तयार करून याला 5 बोटे लावायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही वेळेमधून एक वेळ तुम्ही वाचन करू शकता. सकाळी वाचलं तरीही चालेल किंवा संध्याकाळी वाचन केलं तरीही चालेल. अभिषेक तुम्हाला पंचामृत टाकून त्याचबरोबर मध टाकू शकता. ऊसाच्या रसाने देखील तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे अभिषेक करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला सेवा काय करायची आहे ते बघूयात. तर पहा, या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजाचे स्वामी स्तवन जे आहे ते वाचायचं आहे 1 वेळा. त्यानंतर अथर्वशीर्षाचं 3 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या दिवशी आवर्जून आपल्या जीवनात जर नकळत कळत झालेल्या चुका झालेल्या असेल तर आपल्या कोणत्याही कामामध्ये अपयश येत नसेल, सतत आजारी व्यक्ती घरामध्ये पडत असेल, नकारात्मकता येत असेल, शत्रुपीडा होत असेल, करणीबाधा होत असेल तर या दिवशी आपल्याला आवर्जून पुरुष सूक्ताचं 3 वेळा पठण करायचं आहे किंवा 1 वेळा पठण केलं तरीही चालेल. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला पवन सूक्त हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. ज्यांना म्हणणं शक्य होत नाही तर त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचं आहे. तुपाचा दिवा लावून आपल्याला हा उपाय करायचा आहे. या दिवशी जर तुमच्याकडून जर सेवा ह्या होत नसेल, वेळ नसेल तर या दिवशी आपल्याला फलश्रुती आणि श्री स्वामी समर्थ स्तवन देखील म्हणायचं आहे. हे 2 स्तोत्र वाचन तुम्ही जर केले तरीही तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध चंदन आणि केशरयुक्त अष्टगंधन तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला आरती म्हणायची आहे किंवा सकाळी म्हटली तरीही चालेल. जर आपल्या जीवनात अडचणी असेल, कोणतंही काम पूर्ण होत नसेल किंवा मुलाला चांगली नोकरी लागत नसेल तर आवर्जून 11 वेळा तारक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ज्यामुळे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला आणि तुमच्या मुलाला यश मिळेल. आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी संपूर्ण पारायण जे आहे, अध्याय जे आहे
श्री स्वामी समर्थ सारा अमृत पठण करायचं आहे संपूर्ण. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला सकाळ ते संध्याकाळ वेळेमध्ये आपल्याला 1 ते 21 अध्याय पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला तारक मंत्र जे आहे ते 11 वेळा म्हणायचं आहे. 11 वेळा म्हणत असताना आपल्याला एक अगरबत्ती लावायची आहे, त्याची विभूती घ्यायची आहे आणि 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सोनचाफ्याची फुलं देखील स्वामींना अर्पण करायची आहेत. स्वामींना आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, कारण हा नैवेद्य त्यांना अत्यंत प्रिय आहे. बेसनाचे लाडू देखील तुम्ही ठेवू शकता, त्यांना अतिप्रिय आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला संपूर्ण अध्याय वाचन झाल्यानंतर या दिवशी आरती करायची आहे. आणि जे तीर्थ तुम्ही बनवलेलं आहे तर घरातील सर्व सदस्यांना आपल्याला थोडं थोडं द्यायचं आहे. त्यानंतर आपल्या जीवनात जर बाहेरची बाधा लागलेली असेल, भरपूर आजारपण असेल, हे दूर होण्यासाठी श्री स्वामी समर्थ चारित्र सारामृत या पठणाचं 21 वेळा सर्व अध्याय वाचन करावे. यामुळे संपूर्ण पाठ तुम्ही जर केला तर बाहेरची बाधा लागत नाही, नकारात्मकता होत नाही. संकट जे जीवनातले असेल, अडथळे असेल तर ते निघून जात असतात. आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी वाढू लागते आणि वर्षानुवर्ष तुम्ही माझ्या घरामध्ये असेच कायमस्वरूपी राहा असं स्वामींना म्हणायचं आहे. त्याचबरोबर घरात जे वाद आहे ते सुद्धा कमी होत असतात. म्हणून हा उपाय उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीनिमित्त ही सेवा आवर्जून करावी. या दिवशी केंद्रामध्ये जावे आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे आणि तिथे बसून तुम्ही आरती देखील करू शकता. श्री स्वामी समर्थ.